सोमवारी सकाळी सकाळी पुणे हादरलं. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं सोमवारी पहाटे अपहरण झालं. पुण्यातील मांजरी परिसरात राहणारे योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अशातच आता सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे आता संपूर्ण पुण्यात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील मांजरी रोडवर पहाटे 6:30च्या सुमारास ही घटना घडली. सतीश वाघ मॉर्निंग वॉकला जात असताना एक चारचाकी गाडी सतीश वाघ यांच्या जवळ आली आणि अपहरणकर्त्यांनी वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवला. अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी याची माहिती मिळाली तेव्हा अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठलं आणि प्रकरणाची माहिती घेतली. पोलिसांच्या 5 तुकड्या तयार करण्यात आल्या. पोलिसांनी कसून चौकशी केली, सीसीटीव्ही फुटेज तपासला आणि आसपासच्या लोकांची चौकशी केली. घरगुती वाद, प्रॉपर्टी वाद अशा अनेक अँगलने पोलिसांनी तपास केला. मात्र एकही हिंट पोलिसांना मिळत नव्हती. पोलिसांना हाती काही लागत नव्हतं. अमितेश कुमार यांनी स्वतः तपास केंद्रावर मार्गदर्शन केलं, पण दिवस अखेर पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. अखेर पुण्यापासून 34 किलोमीटर लांब असलेल्या यवत गावात त्यांचा मृतदेह आढळून आला. सोलापूर हायवेवरून यवत मार्गे ही गाडी गेली असावी असा पोलिसांना संशय आहे. मांजरी ते यवत या प्रवासात सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता पुण्यात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सतीश वाघ हे शेतकरी होते. आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा. सतीश वाघ यांच्या नावावर मांजरीमध्ये 2 एकर जमीन देखील आहे. अशातच वाघ यांचं अपहरण करताना एक व्हिडिओ समोर आला. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र 12 तासाच्या तपासानंतर देखील पोलिसांच्या हाती काही लागलं नाही आणि सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे.